मुंह की बात सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन। आवाजों के बाजारों में खामोशी पहचाने कौन। भारतामध्ये प्रथमच 1944 साली मतिमंदांना शिक्षण द्यावं असा विचार केला श्रीमती जाई होर्मसची वकील यांनी. सुरुवातीला 2 मतिमंद मुलींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यात अनुकूल बदलही झाले. याच प्रेरणेने आपल्या पतीच्या मदतीने मुंबईतील रवी लॉजमध्ये या मुलांसाठी स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर अशी संस्था सुरू केली. प्रेम, श्रद्धा आणि सहनशीलतेच्या जोरावर जिद्दीने व्यावसायिक प्रशिक्षण देताना हँडलूम व टेबल लूमच्या सहाय्याने मुलांना कामात गुंतवून ठेवले. या मुलांच्या क्षमता पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं हे त्या काळात दाखवून दिलं. या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 1950 साली स्थापन झालेल्या रिसर्च सोसायटीच्या माध्यमातून जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त मतिमंद मुले व त्यांचे पालक यांना उपचार व मार्गदर्शनाचा आजपर्यंत लाभ झाला आहे. वकील मॅडमच्या कन्या श्रीमती थेमिना श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली जय वकील स्कूलच्या 3 शाखा मुंबई, कान्हे, देवळाली येथे कार्यरत आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कान्हे येथील ग्रामीण भागात कार्यरत असलेली ही शाळा. या शाळेत कामशेत, नायगाव, कान्हे, वडगाव, तळेगाव, देहुरोड अशा अनेक भागातून विद्यार्थ्यांना शाळेत आणून प्रशिक्षण दिले जाते. येथे जय वकील स्कूल कार्यरत आहे. द रिसर्च सोसायटी फॉर द केअर ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग ऑफ चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर अंतर्गत ही शाळा चालवण्यात येते. या संस्थेला राष्ट्रपती पुरस्काराने तर संस्थापिका वकील मॅडम यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. सुरुवातीला 1998 साली जेव्हा आम्ही शाळा चालू केली त्याआधी आम्ही सर्वे केला होता आणि या सर्वेमध्ये बऱ्याच मुलांचं म्हणजे साधारण 64 मुलांचं डायग्नोसिस झालं होतं आणि आमचं रिसर्च सेंटर आहे मुंबईला, तिथून सायकॉलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट सर्व आलेले होते आणि ह्या मुलांमधून काही आम्ही ज्यांना खरोखरच आत्ता गरज आहे अशा 10 मुलांना घेऊन ही शाळा सुरू केली. त्यांचं मानसिक तयारी करावी लागते की या शाळेत घालण्यासाठी, कारण बरेच वेळेला पेरेंट स्वतःची हसरी ओळख करून देण्यासाठी शाळेत हास्य थेरपी घेतली जाते. मुलांना खळखळून हसताना त्यांच्या गालावरचं कोवळं उत्साही हास्य हे त्यांच्या जीवनशक्तीचं दर्शन घडवतं. त्यांच्या वेदनेला उत्तर देण्याची शक्ती त्यांच्या हास्यातच आहे, नाही का? शरीर स्वास्थ्य बरोबर असेल तर मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. बऱ्याच मतिमंद मुलांमध्ये इतरही शारीरिक कमतरता असतात. शाळा अशा मुलांच्या शारीरिक स्वास्थ्याचीही काळजी घेते. शाळेचे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर प्रशांत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मुलांना फिजिओथेरपी देतात. ज्यांना चालता येत नव्हते, उभे राहता येत नव्हते, अशा कित्येक मुलांना आज शाळेच्या अथक प्रयत्नांमुळे उभे राहून स्वतंत्रपणे चालता येऊ लागले आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळत आहे. त्यामुळेच मुलांचे पुनर्वसन
भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धडेही इथे दिले जातात. स्वतःच्या भावना प्रकट करण्याचं साधन म्हणजे पाळीव प्राणी. या पाळीव प्राण्यांच्या सहवासात या मुलांच्या चित्तवृत्ती शांत राहायला मदत होते. त्यांना गोंजारणं, खाऊ पिऊ घालणं, तसंच त्यांच्याशी गप्पा मारताना नकळत मनातील दुःख शेअर केलं जातं. अशा थेरपीजमुळे या मुलांचा शारीरिक विकास होतोच, त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो. आपल्या संस्कृतीची या मुलांना ओळख व्हावी म्हणूनच शाळेमध्ये सण, जयंत्या, वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. समानतेची शिकवणूक देणारी पंढरीची दिंडी, शिवाजी महाराज की जय, महात्मा गांधी की जय, निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या सापाबद्दल जागरूकता निर्माण करणारी नागपंचमी असे अनेक सण साजरे करताना सर्व मुले आनंदाने सहभागी होऊन त्याची माहिती व महत्त्व समजावून घेतात. मावळ तालुक्यातील या शाळेत बागकाम व शेतीकामात मुलं व्यस्त असतात. संपूर्ण अंग मेहनत व निसर्गाच्या सहवासात भरपूर प्राणवायूही मिळतो. म्हणूनच शारीरिक, मानसिक असे दुहेरी परिणाम साधणारी गार्डन थेरपी घेऊन शाळेतील शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते. झाडांकडून परोपकारी वृत्तीही ही मुलं अगदी सहज शिकतात. खणण्यापासून ते नांगरणी, पेरणी, खुरपणी, कापणी इथपर्यंत सर्व कामं या मुलांना येतात.